आज आपणास धपाट्याची रेसिपी शिकायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कांदा चिरून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा चटणी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि लसूण जिरे काढलेली पेस्ट आणि 1 चमचाभर तीळ। त्याच्यासाठी आपल्याला अर्धा वाटी बेसनचं पीठ, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ, हे सगळी सामग्री घेऊन आपल्याला एक पिठाचा उंडा तिंबायचा आहे। पिठाचा उंडा तिंबल्याच्या नंतर आपल्याला एक कापड घ्यायचं आहे, ओलं करायचं आणि कोळपाट घ्यायचं। त्याच्यावर आपण केलेली सामग्रीचं धपाट्याचं पीठ असते ते उंडा करून एक मोठं धपाटं तीळ टाकून छापायचं आहे। मग हे थापायचं आहे। थापल्याच्या नंतर आपण हे धपाटं गॅस पेटवायचा, गॅस पेटवून खाली हे करायचं, गॅस पेटवायचं। मग त्याच्यावर एक तावा ठेवायचा, तावा ठेवून आपलं धपाटं टाकायचं आणि धपाटं टाकल्याच्या नंतर त्याला एकूण तिकून तेल सोडायचं आणि भाजू द्यायचं। थोडंसं 5-10 मिनिट भाजू द्यायचं। छान असं भाजू द्यायचं। छान भाजायचं असं मस्त मोठा गॅस करून वगैरे, सारखं त्याच्याकडे लक्ष द्यायचं। छान भाजू द्यायचं, मस्त एकदम छान भाजू द्यायचं। ही अशी गॅसची फ्लेम मोठी करायची। छान भाजू द्यायचं मस्त। झटपट लहान मुलाला आवडणारी रेसिपी आहे। तोंडाला चव आणणारा पदार्थ। आणि आपल्या गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे थालीपीठ धपाटं असं दह्याच्या सोबत आणि टोमॅटो सॉससोबत आपण सर्व करू शकता।